सिंदखेड राजा बुलढाणा या ठिकाणी जिजाऊ माँसाहेबांचा जन्म झाला त्या ठिकाणी मोठा कार्यक्रम होत असतो। त्याच धर्तीवरती आम्हाला जेवढं शक्य आहे त्याप्रमाणे इथे पूर्वी पुण्यतिथीचा कार्यक्रम केला जायचा, आता आम्ही त्याचा जयंतीचाही कार्यक्रम सुरू केलेला आहे आणि त्या अनुषंगाने आज बऱ्यापैकी लोक जमा झालेले आहेत। मला समाधान वाटलं आहे की एवढी लोक शक्यतो कधी येत नसतात, परंतु हळूहळू लोकांप्रती जी काय आवड निर्माण होऊ लागलेली आहे या शिवशाहीबद्दल आणि म्हणून करता आज आम्ही जे काय शिवभक्त इथं आलेलो आहोत, जिजाऊ माँसाहेबांच्या समाधीच्या इथे सगळ्यांनी दर्शन घेतलेलं आहे। जे आता आपण प्रश्न विचारलेला आहे जिजाऊ माँसाहेबांच्या वाड्याच्या संदर्भात, पुरातत्व विभागाच्या माध्यमातून आम्ही सगळं हे त्यांच्या आधिपत्याखाली आपण आहोत आणि त्याप्रमाणेच आपल्याला काम करावं लागतं आहे। आम्ही जशी रायगड प्राधिकरणातून रायगड किल्ल्याची डागडुजी आणि सर्व चांगलं काम करावं ह्या हेतूने काम करतो आहे, त्याच धर्तीवरती जिजाऊ माँसाहेबांचा जो वाडा होता तो जुन्या पद्धतीने कसा सजवता येईल हा आम्ही विचाराधीन आहोत। त्याच्याच बाजूला तिकडं शिवसृष्टीची आमची संकल्पना आहे, त्याला पैसे मंजूर केलेले आहेत, त्याला आणखीन पैसे घेऊन त्या कामाला आम्ही सुरुवात करतो आहे। परंतु वाड्याची डागडुजी आणि त्याला पूर्वपण येण्यासाठी जो काय प्रयत्न होईल तो आम्ही करू। बदलापूरची जी घटना घडली त्यानंतर आम्हाला वाटलं की काही नराधम सुधारतील, परंतु सुधारणा काय त्यांच्या दिसून येत नाही, उलटं वाढत चालले, हे बरोबर आहे। आता आम्हाला कुठला कायदा करावा लागतोय तो पण विचार करावा लागेल की जे काय बाहेरच्या देशामध्ये ऑन द स्पॉट जो काय त्यांचा जय महाराष्ट्र केला जातो तसा एखादा कायदा आणावा काय हा आता आम्हाला विचार करावा लागेल। कारण आपण पाहिलं बदलापूरचा एवढा मोठा उद्रेक झाला, त्याला जो एन्काउंटर झाला, सगळं झालं आणि एवढ्या गोष्टी घडत असताना पण परत जवळजवळ 7 ते 8 प्रकरणं अशा प्रकारे झालेले आहेत। आपल्या जिल्ह्यामध्ये रोह्यामध्ये जो प्रकार झाला, मी परवा 2 दिवसापूर्वी जाऊन भेट देऊन आलो, ते निंदनीय प्रकार, अत्यंत 11 वर्षाच्या मुलीवरती त्या नराधमाने जो अत्याचार केलेला आहे त्याला माफी तर नाहीच आहे, परंतु त्यांना जास्त दिवस पण ठेवणं योग्य दिसत नाही असं आम्हाला वाटतं। आता पोलीस, CID, SIT हे त्यांच्या चौकशा चालू आहेत, त्याच्यावरती आपल्याला पूर्ण कल्पना नसल्यामुळे काय बोलणं उचित ठरणार नाही। परंतु ज्या संतोष देशमुखांवरती जे निगृणपणाची त्यांची हत्या झालेली आहे, त्यांच्या कुटुंबियांना जो न्याय पाहिजे तो मिळाला पाहिजे ह्या मताशी संपूर्ण महाराष्ट्र आहे आणि त्याच धर्तीवरती तपासणी सुरू आहे। 8 जणांना कालच मोक्का लावण्यात आलेला आहे, अजून काही त्याच्यामधले जे काही प्यादे आहेत त्याचा शोध चालू आहे आणि संतोष देशमुखांच्या कुटुंबियांना निश्चित न्याय दिला जाईल। त्यावर अनेक कडक असे निर्बंध लादलेले आहेत, काय सांगाल? 2100 रुपये महिला भगिनींना मिळतील, 1500 झाले। अजून आम्हाला कॅबिनेटमध्ये तो विषय पारित करायचा आहे, तो तसा झालेला नाही आहे आणि त्यासाठी की त्या विचाराधीन आहोत आम्ही। जे 1500 रुपये आहेत ते तर पहिले बंद होणार नाहीत याची आम्ही दक्षता घेतो आहे आणि 2100 रुपये देत असताना योग्य लोकांना कारण काय झालं त्यावेळेला थोडं घाईगडबड झाली की 4 व्हीलरवाल्यांना, 2 व्हीलरवाल्यांना आणि नको त्यांना, कारण आपण पाहिलं अकोला का कुठून तरी त्या एका महिलेने बिचाऱ्याने पैसे परत पण केलेत। म्हणजे अशा काही त्रुटी राहू नये, होऊ नये चुका, म्हणून करता थोडासा वेळ अडला असं म्हणता येणार नाही आहे। परंतु मी मागच्या वेळेला सांगितलं होतं काही गोष्टी चांगल्या होत असताना थोडा उशीर लागतो आणि त्याप्रमाणे निर्णयात पण आलेले आहेत। 1-2 काय अपवाद आहेत ते झाले का या नवीन वर्षाच्या पुढच्या महिन्याच्या सुरुवातीला हे होईल असं आम्हाला वाटतं। आता ज्या पवित्र ठिकाणी आपण सगळे जमा झालेलो आहोत ते योग्य निर्णय होईल असं आम्हाला दिसतं आहे, कारण समोर शिवाजी महाराजांची समाधी आहे, पाठीमागे जिजाऊ माँसाहेबांची समाधी आहे आणि मध्ये आपण आहोत, त्यामुळे रायगडला न्याय आणि हा दिला जाईल असं आम्हाला वाटतं आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।